मृणाल देशमुख आज आपल्या सर्वांचं MD फाउंडेशन या संस्थेमध्ये स्वागत करत आहे। आज आपल्याकडे आपल्या सगळ्यांना भेटायला योगिता राठोड मॅडम आलेले आहेत। व्यवसाय आहे पार्लरचा, एक ब्युटिशियन आहेत, त्या मेकअप आर्टिस्ट पण आहेत, शिवाय हेअर स्पेशलिस्ट पण आहेत। यांचं पार्लर आत्ताच नवीन उद्घाटन केलेलं आहे चरोली येथे आणि त्याबद्दल त्या माहिती सांगणार आहेत। आपल्या सगळ्या महिलांनी नक्कीच आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी मॅडमच्या पार्लरला सगळ्यांनी भेट द्यावी असं मी विनंती करते। आणि मॅडमला मी सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या पार्लरची माहिती सांगावी। तर मी योगिता राठोड आहे आणि माझं तर आधी भोसरीमध्ये पार्लर होतं, घर बसलंच होतं, बट माझं लहान मुलगा होतं त्यामुळे आता मी चरोलीला राहायला गेले, तिथे शिफ्टिंग झाली आणि 1 जून मध्ये ओपनिंग झालं आहे माझं पार्लरचं आणि तिथे चरोली बुद्रुकमधून धर्मवीर संभाजीनगरमध्ये माझं पार्लर आहे। तर MD फाउंडेशनतर्फे मला ही संधी भेटलेली आहे। खरं तर या सौंदर्य वाढवण्याचं आणि महिलांना ह्या गोष्टी करण्याचं पूर्णपूर सवलती असतातच। तर महिला तर ह्या सुंदरच असतातच, पण काही प्रोडक्ट वापरल्यानंतर जसं अलग हेअर असतात, हेअर टाईपनुसार ट्रीटमेंट दिल्या जातं आणि हेअर कंट्रोल, हेअर फॉल कंट्रोल केल्या जातं। त्यानंतर स्किनचे वेगवेगळे टाईप्स असतात, त्या स्किनच्या वेगवेगळ्या टाईप्सनुसार आम्ही फेशियल प्रोव्हाइड करत असतो आणि तसेच हेअर स्पा आणि बॉडी स्पा पण आपल्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड होत असते। तसेच महिलांना जसं आता पेडिक्युअर असेल, मेनिक्युअर असेल आणि इतर कोणतेही बॉडी मसाज वगैरे असतील तर आपल्या पार्लरनुसार तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। तसेच पिंपल्सचे आणि ॲक्ने, काळे डाग, वांग्याचे डाग हे खूप वर्षांपासूनचे प्रॉब्लेम्स असतात, त्या क्लिअर होत नाही। डॉक्टरचे ट्रीटमेंट घेतलेले असतात, बट आपण आतमधून कार्य करत असतो। हे 7 लेयर्स असतात आपल्या स्किनचे, त्या स्किनच्या लेअरमध्ये आपण लाईटनिंग, हायड्रा फेशियल आणि लाइटिंगचे पण फेशियल असतात। बट तुम्हाला नुकसान नको व्हायला आणि जर जास्त पिग्मेंटेशन असेल तर आपण स्टेपवारी आपण ट्रीटमेंट देत असतो स्किनचे। हेअर फॉलचे पण तसेच असतात, हेअर फॉल असतात, कोणाकोणाला मधातूनच केस तुटलेली असतात, त्याचे पण व्यवस्थित ट्रीटमेंट आपल्या पार्लर थ्रू आपल्याला प्रोव्हाइड होत असते। अशा प्रकारे तुम्ही आपल्या पार्लरशी जरूर संपर्क साधा आणि MD फाउंडेशन हे महत्त्वाचं स्टेशन आहे, त्या स्टेशनवर नक्कीच भेट द्या। मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच महिलांना सामखेळी वगैरे येतात आणि ते रिमूव्ह करायचे असतील तर ते तशा प्रकारचं तुमच्याकडे सिस्टीम आहे? नक्कीच मॅडम, आपल्या बॉडीला आपण आतमधून जेवढं प्रोटीन देऊ तेवढंच ते उघडून दिसतं। देव हा माणूस नसतो आणि माणूस हा देव नसतो। खरं तर आपण जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचा रिझल्ट हे समोर येतच असतो। जेवढं जुनं घाव असेल तेवढंच जुनं आपल्याला तेवढाच कालावधी वाढत जाईल। म्हणून आधी जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तेव्हापासूनच आपण ट्रीटमेंट घेतली तर फार चांगलं होतं। आणि मला हे विचारायचं की आता आर्टिफिशियल ज्वेलरी आलेली आहे बाजारामध्ये आणि मोठ्या मोठ्या वजनाचे कानातले घालून ते कान वगैरे गळतात आणि ते चीर पडते दोन्ही कानांमध्ये, मग ते स्टिच करायला पण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये वगैरे जावं लागतं किंवा आता बऱ्याचशा पार्लरमध्ये ते स्टिचिंग मशीन पण आलेलं आहे, तसं काही तुमच्याकडे? हो, अवेलेबल आहे, स्टिचिंग मशीन अवेलेबल आणि त्याने काहीही नुकसान नाही। आपल्या ओरिजिनल कानासारखंच कान राहतो आणि फक्त त्वचाची लेअर येत असते त्याच्यावर। तसंच आपल्या शरीरावर कुठेही पण मोस असतो, शरीरावर चांगला नाही दिसत, फेसवर तर मुख्यतः ते पण काढलं जातं। आणखी इयर बॉडीज कोणतेही प्रॉब्लेम असेल ना, तसे चरबीचे गाठ्स वगैरे असतात ते पण रिमूव्ह करण्यासाठी त्यासाठी पण चरबीच्या गाठी डिलिव्हरी झाल्यानंतर पोटावरती वगैरे महिलांच्या स्ट्रेचेस असतात, त्या पण रिमूव्ह करण्यासाठी असतात अवेलेबल, तयार झालेल्या। आणि मुख्यतः म्हणजे आपल्या बॉडीला एक व्यवस्थित शेप देण्यासाठी पार्लर हे परफेक्ट असा लोकेशन
लोकेशन आहे. हो, आणि अशा नुसतं पार्लर हे परफेक्ट लोकेशन असून चालत नाही. पार्लरचं डॉक्टर्सच म्हणा की ती महिला त्याच्या ट्रीटमेंट करणारी आहे, तर त्यांना बेसिकली खूप चांगलं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे, त्यांना त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स असणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीती. हां, तर ती भीती घालून तुम्हाला रिलॅक्स करून ते ट्रीटमेंटचा अप्लाय करणं आणि तुम्ही ट्रीटमेंटमध्ये जे वापरताय ते सगळे कंटेंट. आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फेशियल केलं जातं, पण ते कशाचं केलं आहे, त्याचे कंटेंट्स काय आहेत याची माहिती दिली जात नाही. पण मॅडम आधीच पूर्ण सांगतात तुम्ही हा प्रोडक्ट तुमच्यावर अप्लाय करणार आहे आणि हे असं सगळं. त्यामुळं आपल्याही लक्षात राहतं की जर काही झालं, साईड इफेक्ट झालं, तर आपल्यालाही माहीत असतं की मागच्या वेळेस आपण काय प्रोडक्ट यूज केला आणि आपल्याला कुठला प्रोडक्ट चांगला सूट होतो त्या प्रत्येक महिलेला पण माहीत होतं. कारण मॅडमने आधी सांगितलेलं असतं. ही माहिती खरंच गरजेची आहे आणि प्रत्येक महिलेने मला वाटतं की अशा ट्रीटमेंट घेताना त्या लेडीजकडून ज्या आपल्या पार्लरच्या मॅडम असतात त्या मॅडमना हे विचारलं पाहिजे की मॅडम माझ्या हेअरवरती काय अप्लाय करतात, त्या केमिकलचं नाव काय आहे आणि फेशियलच्या बाबतीत म्हणा सगळ्यात अगदी वॅक्स कुठलं वापरताय, हे सगळे प्रश्न विचारले पाहिजे. अगदी डोळे झाकून तुम्ही ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे असं मला पण वाटतं. आणि खरं तर आपल्या हेअरला हेअर स्पा वगैरे आपण जर यूज केलं, कॅरेटिन यूज केलं तर स्मूथनेस येतात. खरं तर त्यांना प्रोटीन भेटतं. हे चुकीचं नाही. काही महिलांना असं गैरसमज आहे की आपण फेशियलवर वेगवेगळी क्रीम अप्लाय करतो, ते केमिकल युक्त आहे, पण असं काही नाही. ते 7 लेअर पर्यंत गेल्यानंतर त्यातले जे इन्फेक्शन असतात ते रिमूव्ह करण्यासाठी असतात. आणि डॅन्ड्रफ हे एक प्रॉब्लेमच आहे, एक आजारच आहे. तो आजार घालवण्यासाठी आपण या ट्रीटमेंटची एक लेवल असते ते लेवल करत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींना किंवा स्त्रियांना हे पण माहिती नसतं की आपलं स्किन कोणत्या टाईपचं आहे आणि त्यानुसार ते अप्लाय करत नसतात. त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स क्रिएट होतो. काही महिलांची स्किन ऑइली असते आणि मग काही क्रीम्स त्याच्यामुळे ऑइली क्रीम्स त्यांच्या चेहऱ्यावर अप्लाय झालं की मग ते दुसरे क्रिएट होतात प्रॉब्लेम. तुम्ही ही क्रीम वापरा, बरोबर, स्किन टोन हा आहे असं. तर हे सजेशन पण मॅडम मोफतच देतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एमडी फाउंडेशन द्वारा जुडून राहा. बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला भेटेल, अनेक बिझनेसची माहिती तुम्हाला भेटत असते घर बसल्या. तुम्ही पण करू शकता. नमस्कार, धन्यवाद.